मुद्दा सध्या मंदिरांचा आहे। अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम जन्मभूमीमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा सोहळा साजरा करण्यासाठी अनेक रामभक्त तयार झाले। विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय सेवक संघ यांनी तर अशी तयारी केली आहे की या निमंत्रणाच्या अक्षता घरोघर पोहोचवायच्या। पण आजच्या चर्चेचा मुद्दा तो नाही। आज आपण जी चर्चा करणार आहोत की ती गावोगावी आपल्याकडे जी मंदिर आहे त्या मंदिरांचं व्यवस्थापन नेमकं कसं सुरू आहे। मी सुधीर लंके आणि आज मुद्द्याला धरून या सदरामध्ये आपण पाहणार आहोत की धर्माची देवळे आणि देवळांतील खजिना। या चर्चेची आपण सुरुवात करूयात महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या मंदिरापासून। हे मंदिर सध्या चर्चेत आहे। या मंदिराचं व्यवस्थापन हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती पाहते, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी स्वतः अध्यक्ष आहेत, 2 तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहेत आणि इतर अनेक कर्मचारी आहेत। या मंदिराला शिवकालापासून पार्श्वभूमी आहे। शिवरायांनी तुळजाभवानीला आपलं कुलस्वामिनी मानलं। शिवकालापासून या मंदिराला देणग्या आल्या। मंदिरामध्ये अलंकाराचा मोठा खजिना आहे जो वारंवार मोजला गेला, मात्र अलीकडे काही वर्षांमध्ये त्याची मोजदाद झाली नव्हती। त्यामुळे सध्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत धाराशिव जिल्ह्याचे डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही मोजदाद करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी गत मे महिन्यामध्ये 9 सदस्यांची समिती नेमली आणि जवळपास 2 महिने या समितीने काम करून जुलैमध्ये आपला अहवाल दिला। या अहवालामध्ये ज्या काही बाबी समोर आल्या त्या धक्कादायक आहेत। समिती असं म्हणते की पूर्वी जी काही मोजदाद झाली होती आणि जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये ज्या अलंकाराची नोंद होती ते अलंकार आणि आत्ताच्या अलंकारामध्ये काही वजनामध्ये तफावत आढळते। याच्यामध्ये सोने आहे, चांदी आहे, हिरे आहे, मोती आहेत, काही रत्न देखील आहेत। असे दुर्मिळ दागिने या खजिन्यामध्ये आहेत। समितीने जो काही निष्कर्ष दिला आहे त्यात समिती असं म्हणते की या सगळ्या खजिन्याची आधुनिक पद्धतीने नोंद घेतली जाणं आवश्यक आहे। याचा अर्थ ती अद्यापर्यंत घेतली गेलेली नाही। समिती असंही म्हणते की आतापर्यंत जे काही मंदिराचं रेकॉर्ड आहे त्या मंदिरामध्ये सर्व दागिन्यांची नोंद ही अंकाच्या स्वरूपात घेतली गेली आहे। म्हणजे 2 दागिने 3 दागिने अशा स्वरूपामध्ये जेथे अंक येतात तेथे फेरफार करण्याला वाव असतो। म्हणून समिती असं म्हणते की अक्षरी देखील हे रेकॉर्ड जतन होणं आवश्यक आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समितीने मांडला की समिती असं म्हणते की आम्ही जेव्हा मोजदाद करत होतो तेव्हा आम्हाला एका पेटीमध्ये 354 हिरे आढळले, मात्र या हिऱ्यांची नोंद देवस्थानच्या जुन्या दप्तरामध्ये कुठेही नाही। हा गंभीर मुद्दा आहे। पुढे समिती असंही म्हणते आम्ही जेव्हा मोजदाद करत होतो तेव्हा काही कपाटं ही सीलबंद होती आणि अनेक कपाटांना तर सील देखील केलेलं नव्हतं। असे गंभीर मुद्दे या समितीने नोंदवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दागिन्यांमध्ये जी काही तफावत आढळली त्याची जबाबदारी निश्चित करून याचे दोष कोणावरती फिक्स करायचे याबद्दलचा आदेश केलेला आहे। दागिन्यांची मोजदाद आणि त्यात आढळलेली तफावत हा झाला एक भाग। दुसरा भाग असा की तुळजाभवानी मंदिरामध्ये जे काही सोनं आहे ते सोनं वितरवण्यासाठी गव्हर्नमेंट मिंटकडे पाठवण्याचा निर्णय देवस्थानी घेतलाय। बरेचसे देवस्थानं असं करतात की जे सोनं येतं ते मिंटकडे वितरणासाठी पाठवलं जातं, त्यातनं सोन्याची बिस्किटं किंवा इतर काही आयटम्स बनवले जातात आणि ते सोनं जतन करून ठेवलं जातं। मात्र तुळजाभवानी मंदिराचं सोनं वितरवण्यास औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे। यामागचं कारण असं आहे की हिंदू जनजागरण समितीने या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे। हिंदू जनजागरण समिती 2015 पासून या मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करते आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 1991 ते 2009 या काळामध्ये लिलाव पद्धतीने हे सोनं दिलं जात होतं। लिलाव पद्धतीने या देवस्थानमध्ये जे काही खजिन्यामध्ये दागदागिने येतात ते दिले जात होते आणि याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। 2 कुटुंब फक्त हा लिलाव घेत होते आणि तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी असतील किंवा मंदिर व्यवस्थापन पाहणारे तहसीलदार असतील ते या 2 कुटुंबासमोर काहीही बोलत नव्हते। हिंदू जनजागरण समितीचं असं म्हणणं आहे की 140 किलो सोनं 480 किलो चांदी याच्यामध्ये अपार झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या या आरोपावरनं सीआयडीची चौकशी नेमली गेली होती, त्याचा अहवालही आला होता, मात्र पुढे काहीच गुन्हे दाखल झाले नाहीत। फक्त 2 कर्मचाऱ्यांवर जुजबी कारवाई केली गेली। त्यामुळे असं न करता या प्रकरणी ठोस कारवाई व्हावी। नेमकं मंदिरामध्ये सोनं किती आहे याचा आधी सोक्षमोक्ष लागावा आणि त्याच नंतर सोनं वितरणासाठी मिंटकडे पाठवलं जावं असं हिंदू जनजागरण समितीचं म्हणणं आहे। त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने ही स्थगिती दिली आहे। ही झाली महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानीच्या मंदिराची कहाणी। दुसरं एक देवस्थान पाहूया। महाराष्ट्राला बाळूमामाची मेंढरं परिचित आहे। या बाळूमामाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यामध्ये आदमापूर येथे एक देवालय आहे, एक ट्रस्ट आहे जे बाळूमामा देवालय म्हणून ओळखलं जातं। या मंदिरातील देखील घोटाळा आता उघडकीस आलाय। बाळूमामा हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा 3 राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि या देवालयाकडे जवळपास 30,000 मेंढ्या आहेत।
या मेंढ्या गावोगावी जातात, या मेंढ्यांचे कळप गावोगावी जातात, ज्याला बग्गी म्हटलं जातं. अशा 18 बग्गी या देवस्थानकडे आहेत आणि या प्रत्येक बग्गी म्हणजे कळपामध्ये जवळपास 1000 ते 1500 मेंढ्या आणि बकरी आहेत. हे कळप जेव्हा गावोगाव जातात तेव्हा बाळूमामाची मेंढरं आली म्हणून गावातील भाविक जमा होतात आणि या कळपाला, या मेंढ्यांना भरभरून दान देतात. असं भरभरून दान या ट्रस्टकडे आलं, मात्र या ट्रस्टने या दानाचा हिशोब ठेवलेला नाही, असं धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे. जेव्हा या देवस्थानाबद्दल तक्रारी झाल्या आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी केली, त्या चौकशीत असं समोर आलं की देवस्थानकडे ज्या देणग्या जमा होतात त्याची मोजदाद नीट होत नाही, त्याचं काही रेकॉर्ड नाही. देवस्थाने अनेक वाहनं खरेदी केली, त्याचं रेकॉर्ड नाही. वाहनं खरेदी कधी केली, विकली कधी, हे सगळं ट्रस्टींच्या मर्जीनुसार झालं. या देवस्थानावर खासगी ट्रस्ट आहे, तेथे शासकीय कोणी अधिकारी नाही, सगळं खासगी ट्रस्ट हे देवस्थानचं व्यवस्थापन पाहतो. चौकशीत एक उदाहरण समोर आलं की आदमापूरमध्ये मंदिराला लागूनच ट्रस्टने मंदिरासाठी 2 एकर 15 गुंठे जमीन खरेदी केली. या जमिनीचा व्यवहार हा सुमारे 1 कोटी रुपयाला झाला. तशा पद्धतीने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदला गेला. मात्र कालांतराने महाराष्ट्र इंजिनियर्स मुंबई या नावाने 7 कोटी रुपये दिले गेले आणि असं सांगितलं गेलं की पूर्वीचा जो जमिनीचा भाव आहे तो अनावधानाने ठरवला गेला होता, त्यामध्ये चूक राहिली होती, म्हणून 7 कोटी रुपये महाराष्ट्र इंजिनियर मुंबई या संस्थेला दिले गेले. म्हणजे जमीन शेतकऱ्याकडनं घेतली, आधीचे 1 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले गेले आणि उर्वरित जी काही तफावत होती ती दुसऱ्याच कंपनीला दिली गेली. असं गमतीशीर उदाहरण चौकशीमध्ये समोर आलं. धर्मादाय आयुक्त कार्यालयाला जेव्हा ह्या सगळ्या गडबडीमध्ये तथ्य वाटलं त्यावेळेस त्यांनी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आणि या मंदिराचं व्यवस्थापन सध्या प्रशासक पाहतोय. प्रशासक आल्यानंतर या मंदिरामध्ये एप्रिल ते ऑगस्ट 2023 या 5 महिन्यामध्ये 13 कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झालं. 5 महिन्याच्या काळामध्ये 13 कोटी रुपये देवस्थानला मिळाले. याच्यामध्ये केवळ बग्ग्याचं उत्पन्न म्हणजे जे काही मेंढ्यांचे कळप गावोगावी जातात ते उत्पन्न 9.5 कोटी रुपयांचं आहे. 5 महिन्यामध्ये जर देवस्थानला 13 कोटी रुपये मिळत असतील तर या देवस्थानची स्थापना ही 2003 सालची आहे. म्हणजे 20 वर्ष या ट्रस्टला झालेले आहेत. या 20 वर्षामध्ये किती कोटी रुपये या देवस्थानकडे आले असतील याचा आपण अंदाज बांधू शकता. या संदर्भात कोल्हापूर लोकमतमध्ये इंदुमती गणेश नावाच्या लोकमतच्या रिपोर्टर आहेत आमच्या, त्यांनी जवळपास 7 भागांची मालिका प्रकाशित केली. ही मालिका प्रकाशित केल्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्यांना उलटी विचारणा केली की तुम्ही या बातम्या का प्रकाशित करता. महाराष्ट्रातील आता तिसरं देवस्थान पाहूया, जे एक छोट्या तालुक्याच्या ठिकाणचं आहे, नगर जिल्ह्यामधील शेवगाव या शहराच्या ठिकाणचं आहे. येथे एक श्रीरामाचं छोटं मंदिर आहे आणि या श्रीरामाच्या मंदिराची दिवाबत्तीची व्यवस्था पाहण्यासाठी ट्रस्टींना 31 एकरचा भूखंड इनाम म्हणून देण्यात आलाय. हा भूखंड इनाम मिळाल्यानंतर ट्रस्टींनी मन मार्जेप्रमाणे हा भूखंड भाड्याने दिला लोकांना आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये चक्क परमिट रूम टाकली. या परमिट रूमचं उत्पन्न जे येतं त्याच्यातनं श्रीरामाच्या मंदिराच्या दिवाबत्तीची व्यवस्था केली जाते, असा एक गंभीर प्रकार समोर आलाय. याच्याबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये देखील 2018 साली याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यातील एक परमिट रूम आता बंद झाले, दुसरं परमिट रूम लवकरच बंद होईल. मात्र विधिमंडळात आश्वासन दिल्यानंतर सुद्धा हे दोन्ही परमिट रूम आज सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की या मंदिराच्या इनाम जमिनीवरती सर्व जी काही बांधकामं झाली ती अतिक्रमण आहेत, मात्र धर्मादाय आयुक्त कार्यालय ही अतिक्रमण काढवण्याची जबाबदारी घेण्यास तयार नाही. अयोध्येमध्ये एका रामाची प्रतिष्ठापना होते आहे, पण शेवगाव सारख्या ठिकाणी रामाच्या दरबारामध्ये 2 परमिट रूम थाटण्यात आले आहे. शेवगावमध्ये श्रीरामाभोवती ही जी काही अतिक्रमण आहे तो मुद्दा लोकमतने उघडकीस आणला होता आणि शेवगाव शहरातील सय्यद आयूब नावाचे एक मुस्लिम गृहस्थ या रामाची अतिक्रमणातून मुक्तता करण्यासाठी लढा देताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातीलच पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी या देवस्थानचं आपण उदाहरण घेऊया. इथे जगदंबा देवीचं मंदिर आहे. जसे तुळजाभवानीच्या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहे, तसे या मोहटा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करते. त्याच्यामध्ये बीडीओ आहेत, तहसीलदार आहेत, फॉरेस्टचे अधिकारी आहेत, असे सर्व शासकीय अधिकारी ट्रस्टी आहेत. या देवस्थानचा 2009 मध्ये जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला मंदिराचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेताना मंदिरांच्या मूर्तीखाली देवस्थानची शक्ती वाढावी, आपल्या देवतेची शक्ती वाढावी यासाठी 2 किलो सोनं पुरण्याचा निर्णय घेतला गेला. हे 2 किलो सोनं पुरण्याचं काम पंडित जाधव नावाच्या पुजाऱ्याकडे दिलं गेलं आणि त्यासाठी त्याला 25 लाख रुपयांची दक्षिणा देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला. हा सगळा निर्णय जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. या संदर्भात लोकमतमध्ये आम्ही वृत्तमालिका प्रकाशित केली. देवस्थानचे माजी ट्रस्टी नामदेव गरड यांनी याबद्दल तक्रार केली. त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी
करायला हवी होती ती न करता टाळाटाळ केली, म्हणून हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर या देवस्थानच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये अगदी जिल्हा न्यायाधीश हे आरोपी झाले. मात्र खरंच हे 2 किलो सोनं पुरलं गेलं का? नेमकं याच्यामध्ये काय वास्तव आहे हे वास्तव पोलिसांनी समोर आणलेलं नाही. हे झालं हिंदू मंदिरांबद्दल. पण देवस्थानाचे घोटाळे फक्त हिंदू मंदिरांबद्दल आहेत असं नव्हे. मुस्लिम आणि अगदी ख्रिश्चन धर्मामध्येही देवस्थानांमध्ये असे घोटाळे आहेत. याचीही काही उदाहरणं समोर आली आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रुई नालकोल नावाचं गाव आहे. या गावामध्ये शेख मोहम्मद बाबा दर्ग्यासाठी जी जमीन इनाम म्हणून दिलेली होती, जवळपास 100 एकर जमीन होती, ती इनाम म्हणून कसण्यासाठी काही लोकांकडे होती, तर त्यांची नावं उतारवून हटवून परस्पर ती जमीन काही हिंदू लोक आणि काही मुस्लिम लोक यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली, असं उदाहरण समोर आले. याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बीड जिल्ह्यातीलच देवी निमगाव या गावामध्ये मस्जिदीसाठी असलेली जमीन जी वक्फ बोर्डच्या नियंत्रणात आहे, ती जमीन खाजा मिया सय्यद या नावाचा आरोपी आणि त्याला उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांनी साथ केली. यांनी परस्पर ती जमीन इतरांच्या नावावर केली, असं उदाहरण समोर आलंय, ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बीड जिल्ह्यातलंच चिंचपूर नावाचं गाव आहे. या गावामध्ये जी वक्फ बोर्डाची जमीन होती, जी त्यांच्याकडे कसण्यासाठी होती, त्या व्यक्तीने जमीन कसता कसता ती जमीन परस्पर स्वतःच्या नावावरती करून घेतली, वक्फ बोर्डला अंधारामध्ये ठेवून. बीड आणि नगर जिल्ह्यातील अनेक देवस्थानांच्या, हिंदू आणि मुस्लिम देवस्थानांच्या जमिनीमध्ये घोटाळे झाले आहेत. बीड येथील कार्यकर्ते राम खाडे यांनी याबद्दल मोठा लढा दिला, न्यायालयातही लढा दिला. त्यांनी तर अगदी सुरेश धस यांच्यावरती आरोप केलेले आहेत की त्यांनी अनेक देवस्थानांमध्ये स्वतः शिरकाव करून त्या ठिकाणी अनियमितता केलेली आहे. त्याबद्दलही एक गुन्हा दाखल झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यामध्ये एक वक्फ बोर्डची जमीन होती, ज्या जमिनीमध्ये अतिक्रमण झाली होती. ती अतिक्रमण हटवावीत म्हणून एक मुस्लिम कार्यकर्ता तौसिफ शेख हे लढा देत होता आणि त्यांनी त्या जमिनी वाचवण्यासाठी स्वतःचा आत्मदहन करून मृत्यू पत्करला, असं देखील उदाहरण समोर आलेलं आहे. महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरी आणि चर्चेच्या ताब्यात सुद्धा अनेक भूखंड आहे. या भूखंडांमध्ये देखील घोटाळे सुरू आहे आणि तेथील संपत्तीवरून देखील वाद सुरू आहे. अहमदनगरमध्ये ख्रिश्चन मिशनरीचा एक मोठा भूखंड आहे, जवळपास 40 एकरच्या आसपास. हा भूखंड ट्रस्टींनी काही लोकांशी संगनमत करून परस्पर बिल्डरांना विकला, असा आरोप आहे, ज्याच्याबद्दल ख्रिश्चन समाज लढा देताना दिसतो आहे. शिर्डी संस्थांसारखं नामवंत जे देवस्थान आहे, त्या देवस्थानामध्ये जेव्हा राजकारण्यांची नियुक्ती होते त्यावेळेस वाद निर्माण होतो आणि म्हणून हायकोर्टाने हस्तक्षेप करून अशी विश्वस्त मंडळं बरखास्त केल्याची उदाहरणं आहेत. ही महाराष्ट्रातील काही निवडक देवस्थानांची उदाहरणं दिली. याहीपेक्षा अनेक ठिकाणी घोटाळे सुरू आहे, अनेक मंदिरामध्ये घोटाळे सुरू आहे, गावोगाव हे घोटाळे सुरू आहे. आज राम मंदिराची जेव्हा प्रतिष्ठापना होते आहे, श्रीरामाची प्रतिष्ठापना होते आहे, त्या पार्श्वभूमीवरती ही जी चर्चा करतो आहे, ही चर्चा करत असताना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक म्हणणं आपण विचारात घ्यायला हवं. प्रबोधनकार ठाकरे धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म याबद्दल मांडणी करताना असं म्हटले होते की हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरी भिकेला लागला, मात्र आपली देवस्थानं श्रीमंत होत गेली आणि या देवस्थानांचा पैसा हा लुच्चे, लफंगे, हलकट लोकांच्या हाती गेला आणि तो पैसा ओरबाडताना दिसत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी ही जी काही निरीक्षणं नोंदवली होती, ती निरीक्षणं आजही तंतोतंत लागू पडतायत. अनेक मंदिरांमध्ये खरं तर मंदिरं, प्रार्थनास्थळ हा श्रद्धेचा विषय आहे. अनेक भाविकांची श्रद्धा तिथे गुंतलेली असते. लोक कष्टाचा पैसा मंदिरांना देतात आणि त्यातून शांती आणि समाधान आपल्याला मिळो अशी अपेक्षा लोक करतात. मात्र या भक्तीचा गैरफायदा मंदिरांचे ट्रस्टी घेताना दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याच्या काही इनाम जमिनी असतील किंवा मंदिरामध्ये येणाऱ्या देणग्या असतील, त्या देणग्या या जमिनी सुरक्षित राहण्यासाठी काय पावलं उचलणं आवश्यक आहे याचा विचार करणं आवश्यक आहे.